नमस्कार. विणकाम द मराठी निट्स अँड पर्ल्समध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी हॉबी लॉबीमध्ये गेले होते आणि बरंचसं शॉपिंग केलेलं आहे. तर तिकडून मी काही शूट करून आणलेलं आहे, व्हिडिओ शूट्स केले तिकडे काही. तर त्यातलं एक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हॉबी लॉबीमध्ये आलेली आहे. इकडचं माझ्या खूप आवडीचं आणि खूप व्हरायटी मिळते अशा ठिकाणचं असं हे ठिकाण आहे. ह्या बिग नीडल्स आणि तुम्हाला रो काउंटरबद्दल मागे पण मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याप्रमाणे इथे असंख्य प्रकारचे रो काउंटर्स आहेत. यातला नक्कीच एक घेणार आहे कुठला तरी. सी खूप रो काउंटर्स आहेत आणि ऑलरेडी मी क्रोशेट हुक्स खूप घेतलेले आहेत. बघू शकता ट्रॉलीमध्ये भरपूर आहेत. आपण नंतर बघूयात ते क्रोशेट हुक्स. पण कशा प्रकारचं इथे अरेंजमेंट्स आहेत आणि कसं दिसतं आहे सगळं, कसं मांडलं आहे आणि काय विविधता आहे इथे क्रोशेट हुक्समध्ये वगैरे. पण हे मला आज दाखवायचं आहे मेनली. हेअरपिन बघा, दिस इज हेअरपिन लूम. एक मी घेतले आणि हेअरपिनचा नक्कीच एक आपण व्हिडिओ पाहणार आहोत, हेअरपिनचं कसं करायचं आहे ते. आणि यान्स बघू शकता इथे असंख्य प्रकारचे रंग आणि असंख्य यानचे प्रकार आहेत इथे. कशापासून म्हणजे मटेरियल कसं असतं त्याचं काय ते याच्यापासून बऱ्याचशा गोष्टी इथे बघायला मिळतात आपल्याला. काय घेऊ आणि काय नको असं झालं आहे मला. पण नक्कीच काहीतरी छान डिसाईड करून आणि आपल्यासाठी काहीतरी छान ट्युटोरियल करून करता येईल मला ज्याची, अशाच प्रकारचं नक्की काहीतरी घेणार आहे. एक अजून खूप सुंदर प्रकार इथे आहे नूक म्हणून. तर ह्या नूकचं पण एक आपण इथे एक ट्युटोरियल आपण नूकची पण करणार आहोत. आणि त्यानंतर इकडे एक हे ल्युसिट म्हणून आहे, यातलं एक मी घेते आणि ह्याची पण ट्युटोरियल आपण बघणार आहोत. खूप छान आणि इंटरेस्टिंग काय काय आपल्याला करायला मिळणार आहे इथे. आणि सध्या अथर्व गायत्री माझ्याबरोबर नाही आहेत. अंकर त्यांना घेऊन गेलेत बाहेर. त्याच्यामुळे मला इथे भरपूर वेळ माझा स्वतःचा बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळणार आहेत. अगदी रिसर्च करून काय 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 घेता येणार आहे. आणि खास तुमच्यासाठी म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी मला घ्यायच्यात की दाखवायच्यात तुम्हाला की हे कसं करता येऊ शकतं. हे आपण बघितलं तर इथे मल्टीवूड पर्स लूम. दिस इज टू मेक just to make a purse, it gets very easy for you if you have handy tools with you and specific tools with you. So this is one more that I can show you. This is the purse knitting tool, right? So if you can just see purse knitting tool, ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला दाखवायच्या आहेत. खूप ट्युटोरियल्स करायच्या इच्छा आहे माझी आणि बरंच करणार आहोत. मी तुम्हाला म्हणले होते की नीडल्स इथे बऱ्याच प्रकारच्या असतात. त्यातली ही एक नीडल माझ्या एका व्हिडिओमध्ये मी माझ्याकडे नसल्यामुळे दाखवू शकले नाही आहे. ही आहे स्ट्रिपवूड रोजवूडची. ही रोजवूडची नीडल आहे. मी ज्या तुम्हाला मागे दाखवल्या होत्या त्या बांबूच्या नीडल्स दाखवल्या होत्या माझ्याकडे. आणि असं बरंच काय काय आहे. मी आता सध्या ऑफ व्हिडिओ जाणार आहे आणि बरंचसं काय काय खरेदी करणार आहे. आणि नंतर बघूयात आपण येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये कशा कशाच्या ट्युटोरियल्स मी करू शकते आपल्यासाठी, तेवढं नक्कीच करणार आहे. आणि इट्स शॉपिंग टाईम. बाय बाय. खूप छान झाली आज माझी शॉपिंग. त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्यासाठी मी आज शॉपिंग करायला गेले होते, मला आवश्यक गोष्टी होत्या त्यातल्या काही मी तुम्हाला दाखवते आणि अतिशय उपयोगी होतात आपल्याला क्रोशेटिंग किंवा निटिंग करताना. असे सप्लाईज खूप महत्त्वाचे असतात आपल्याजवळ असणं. या वेगवेगळ्या क्रोशेट हुक्स हे माझ्याकडे आधीच होत्या या. आणि या मी आज घेतलेल्या क्रोशेट हुक्स माझ्या. त्यामध्ये आता या मेटलचे आहेत पूर्ण क्रोशेट हुक्स. हे मेटलचे क्रोशेट हुक्स आहेत. माझ्याकडे याच्यामधली N साईज नव्हती तर मी आज त्याची N15 ही साईज घेतली आहे. इथे N15 ही साईज घेतली त्याची. वेगवेगळ्या साईजची हुक्स असणं आपल्याकडे, जशी यान आपली वेरी करते, धागाची विड्थ जी असते ती जशी वेरी करते त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या नंबरचे क्रोशेट हुक्स वापरायला लागतात. त्याचा एक डिटेल व्हिडिओ, त्याचा पूर्ण डिटेल स्टडी असलेला व्हिडिओ येतो आहे
पाहत राहा तुम्ही ते. आणि हे जे आहे हे रोजवूडचे किंवा हा जो आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मेटलचे जसे माझ्याकडे आहेत तसं हा आहे तो रोजवूडचा क्रोशेट हुक आहे. आणि हा जो आहे तो रेम्बो बिर्चवूड म्हणून त्याचा हा क्रोशेट आहे हुक. महत्त्वाचं सप्लायज मी जसं तुम्हाला म्हणले त्याप्रमाणे मला आज दाखवायचं आहे हे जे कम्फर्ट कुशन्स असतात हे माझ्याकडे नव्हते. म्हणजे जेव्हा डॉलीज तयार करायला घेतली तेव्हा हे असे जे छोटे थ्रेड क्रोशेट्सचे हुक्स असतात छोटे थ्रेड क्रोशेटचे हुक असतात ते हातात धरायला त्याप्रमाणे कम्फर्टेबल होत नाहीत खूप. तेव्हा मग हे असे कम्फर्ट कुशनसारखं आपण हे केले सुईमध्ये घालून घेतले तर धरायला खूप सोपं पडतं आपल्याला. त्यात हे US 6 नंबरचं एवढं बारीक क्रोशेचं हुक आहे पण ते कुशन घेतल्यामुळे ग्रिप येते मागे धरायला आणि व्यवस्थित धरून आपल्याला थ्रेडचं क्रोशेटिंग करता येऊ शकतं. कसं जमतं हे जे आहे इतका बारीक थ्रेड असतो आपल्याला आणि तो त्याचा क्रोशे करायचा तर हातात पटकन धरून पटकन करता येणं सोपं जातं आपल्याला ते. हा ग्रिप जो आहे थ्रेडमध्ये हा छान प्रकारे बसतो आपला. दुसरं मला दाखवायचं आहे तो म्हणजे रो काउंटर. हा माझ्याकडे आधी होता आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हा रो काउंटर दाखवला होता. तर हा रो काउंटर आपल्याला सुईच्या असा मागच्या बाजूला म्हणजे स्ट्रेट निडल असेल तर मागच्या बाजूला नेऊन आपल्याला त्याप्रमाणे हे करता येतं मोजता येतं कुठल्या रो इन्क्रिमेंट डिक्रिमेंट करता येते आपल्याला. पण हे झालं स्ट्रेट निडलसाठी. जेव्हा आपण सर्क्युलर निडल किंवा डबल पॉईंट निडल्स वापरतो तेव्हा मग कशा प्रकारचा रो काउंटर हवा तो एक मला हवा होता तो ट्रॅक ठेवायला. आपण जेव्हा सॉक्स निटिंग करतो तेव्हा जास्त उपयोगी पडतो आपल्याला रो काउंटर घेतलेला. तर ह्या रो काउंटर अशा प्रकारे वर्क होतो. फक्त वरचं जे आहे त्याला असं क्लिक करायचं आहे हा रो काउंटर मी घेतला आज. अजून हे अफगाण हुक घेतलेलं आहे. माझ्याकडे आधी हे अफगाण हुक्स होते. हा अफगाण हुक आहे आणि हा US 10 म्हणजे 6 चा अफगाण हुक आहे. जे अफगाण हुक आहे माझा. याच्यामध्ये वेगवेगळ्या लेन्थ्स आहेत. लेंथ ह्याची वेगळी हा मोठा आहे आणि पण ह्यापेक्षा फ्लेक्झिबिलिटी असलेलं एक छान मला दिसलं त्याच्यात की बराच मोठा अफगाण विणायला सुटसुटीत पडेल अशा प्रकारचं आहे हे. तर अफगाण क्रोशेसाठीचा हा एक हुक घेतला मी आणि म्हणजे लूमसाठी एक्सटेंडर घेतला. तर हे अफगाण हुक्स जे आहेत याचा आपण विविंगमध्ये सुद्धा वापर करू शकतो. लूम्ससाठी मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. बरेच लूम्स आहेत तर हा एक लूम एक्सटेंडर पण मी आज घेतला आहे. तर त्या लूम एक्सटेंडरमध्ये पण ते असं विविंगसाठीचे टूल्स मिळतात. तर दिस इज अ विविंग टूल. हे क्रोशेट अफगाण क्रोशेटसारखेच असतं तर आयदर वे आपण त्याचा वापर दोन्ही प्रकारे वापर करू शकतो. पण त्याचा तो हा असा फ्लेक्सिबल असलेला अफगाण हुक तो एक घेतला आहे आज. फक्त क्रोशेट आणि निटिंग म्हणजेच विणकाम नाही तर विणकामामध्ये बरेच प्रकार येतात. म्हणजे धाग्याने धागा जोडला जाणं हे ते म्हणजे विणकाम असतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे विणकामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स मिळतात. तर त्या सगळ्या टूल्सचा व्हिडिओ आपण आपल्या विणकाम द मराठी निट्स अँड पोल्समध्ये बघणार आहोत. त्यातला हा एक जो आहे हे कार्ड तयार करण्यासाठी किंवा ब्रेड्स तयार करण्यासाठी हे टूल वापरलं जातं. याला लुसेट असं म्हणतात. तर याच्यावरही आपण ट्युटोरियल करणार आहोत मी जसं सांगितलं त्याप्रमाणे. आणि हे जे आहे ते एम्बलिश नीट म्हणजे सजावट करण्यासाठी वगैरे वापरू शकतो अशा प्रकारचं हे स्पूल आहे. स्पूल निटर आहे.
माझ्याकडे एक फ्लॉवर साठीचा एक स्पूल पण मी घेतलेला आहे, तो पण बघू आपण जेव्हा स्पूल निटिंग करू त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये. पण ह्याच्यात एजिंग, फ्रॉक किंवा फ्रिंजेस, नॉट्स, ब्रेड्स, स्ट्रॅप्स वेगवेगळं, म्हणजे आपण समजा पर्स केली तर पर्ससाठी जे आपल्याला हँडल लागणार आहे तर ते आपण हँडल करू शकतो. असं वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्याच्यातनं करू शकतो. ते सोपं पडतं करायला. खरं तर आपण आयकॉर्ड्स वगैरे जे करतो तर ते साधं निटिंगनी पण, म्हणजे 2 सुयांच्या निटिंगनी पण ते करता येतं आपल्याला. पण हे अत्याधुनिक वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत ते वापरून हे आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. तर हे झालं एम्ब्लिश निटचा एक टूल. आणि अजून एक आहे घेतलं आहे मी, ते म्हणजे फ्रेंच निटिंग बी. फ्रेंच निटिंग म्हणजे ह्याचा फ्रेंच शी किती संबंध आहे, कसं ते आपण जेव्हा आपण ह्याचा व्हिडिओ बघू, एक छोटासा व्हिडिओ आपण करू त्याच्या ट्युटोरियलमध्ये आपण नक्की बघूयात. आणि मला खूप आनंद होतो हे असं सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला, दाखवायला. आणि आपण सगळेजण पण नक्कीच आनंद बघूनही घ्याल आणि करण्यामध्येही आनंद जो आहे त्याचाही अनुभव घ्याल आणि मला खात्री वाटते याची. आणि अजून एक जे आहे हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. जसं आपण टॅटिंगचं शटल वापरून करतो, अगदी त्यासारखं नाही पण क्लोजेस्ट टू दॅट असा प्रकार आहे. हे एक यानचं टूल आहे, याला फॉक्सेट म्हणतात. जसं क्रोशेट हुक आहे तसं हे फॉक्सेट आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण स्कार्फ करू शकतो किंवा वेगळ्या प्रकारची वीण याच्यातून निर्माण होते. तर याचं पण आपण ट्युटोरियल्स बघूच नक्की. तर ही होती माझी आजची खरेदी. मला वेगवेगळ्या प्रकारचे असे निटिंग आणि क्रोशेटिंग सोडून इतर विणकामाचे जे प्रकार आहेत तेही शिकायचे आहेत, ते तुम्हाला शिकवायचे आहेत. आणि हे सगळं करताना मला व्हिडिओ एडिटिंगचे टेक्निक शिकावे लागत आहेत पॅरलली. खूप छान वाटतं, खूप आनंद होतो हे सगळं करताना. आणि नवीन करण्याचा, नवीन शिकण्याचा हा एक वेगळाच आनंद असतो प्रत्येक वेळेस. तर आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. हा माझा नाही तर प्रत्येक मराठी माणसाचा चॅनल आहे, मराठी माणसांसाठी तयार केलेला चॅनल आहे. पण आजकाल आपण जसं आपल्या मराठीमध्ये इंग्लिश बोलतो ते मिंग्लिश झालं आहे, त्याप्रमाणे काही वेळेस माझंसुद्धा हे मिंग्लिशच होतं. बोली मराठी भाषेत करण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. तोच जास्त पोहोचेल, प्रत्येकापर्यंत समजेल असं मला वाटतं. आणि आपले जे कॅप्शन्स असतात ते शक्यतो मी इंग्लिशमधनं लिहिते. ते लिहिण्याचं कारण असं आहे की दोन्ही तऱ्हेने कळावं म्हणून तर विणकाम आणि द निट्स अँड पर्ल्स असं नाव दिलं आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाय.